नाव जरी इंडियन प्रीमियर लीग असलं तरी हे इंडियन प्रीमियर लीगचं CCBK मराठीवरचं कव्हरेज आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण एकीकडे जेव्हा विचार करताय पर्पल कॅप कुणाला मिळणार किंवा ऑरेंज कॅप कुणाला मिळणार, इथे आज आदित्य जोशी आणि अमोल कराडकर बसून गप्पा मारणार आहेत की IPL मधली मराठी भाषिक मुलं आणि त्यांचे पुढचे 8 आठवडे कसे असणार आहेत. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. आदित्य, किती मुलं आहेत टोटल? टोटल 25 मुलं आहेत. 25. किती संघ आहेत टोटल? 10 संघामध्ये मिळून 25 मुलं आहेत. सपोर्ट स्टाफ नाही, ही मुलं फक्त खेळणारी मुलं म्हणतोय. सपोर्ट स्टाफ धरला तर नंबर अजून वरती जाईल. 25 मधले 25 खेळणार का? तो विषय वेगळा आहे. 25 मधले किती खेळणार, किती जण आपली छाप पाडणार, हा वेगळा विषय आहे. पण 25 मुलं आहेत आणि त्यांना संधी मिळाली आहे, ही चांगली गोष्ट आहे. येस. आणि तुम्हाला खरंच आश्चर्य वाटणारी एक गोष्ट आहे की एकूण 25 मुलं जी आहेत त्यातली सर्वात जास्त मुलं मुंबई इंडियन्स मध्ये नाही, ती आहेत चेन्नई सुपर किंग्स मध्ये. त्याच्यात मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांची आहे, ती म्हणजे सगळ्यात मोठा आपल्याला अर्थातच ऋतुराज गायकवाड, जो पहिल्यांदा चेन्नईत खेळणार आहे. आधी चेन्नईच्या टीम मध्ये होता पण चेन्नईमध्ये खेळण्याची त्याची पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ब्रँड व्हॅल्यू आता चेन्नई त्यांच्यामध्ये बघतोय तो म्हणजे ऋतुराज गायकवाड. आणि ऋतुराज गायकवाडच्यामुळे असेल किंवा बाकी काही फॅक्टर्समुळे असेल, महाराष्ट्राच्या खेळाडूंचा चेन्नईच्या संघामध्ये भराणा आहे. गेल्या सीझन मध्ये चान्स मिळालेला मुकेश चौधरी आहे, त्याच्यानंतर राजवर्धन, जो अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये त्यांनी छाप पाडली होती. आणि असं वाटतंय की चेन्नई त्याच्यासाठी भविष्यामध्ये गुंतवणूक करते भविष्यासाठी. त्याला गेल्या सीझन मध्ये संधी मिळाली नाही, या सीझन मध्ये संधी मिळेल असं वाटतंय त्याला. कधी ना आता सीझन कसा जातो याच्यावर अवलंबून आहे असं मला बऱ्याच अंशी वाटतं. दीपक चहरचा फिटनेस हा जेवढा मागच्या वर्षी गुलदस्त्यात होता तेवढाच यावर्षी गुलदस्त्यात आहे. स्पर्धा सुरू व्हायच्या वेळेस तरी त्यांनी स्वतः छाती ठोकपणे सांगितलंय की हो मी तयार आहे, पण हो मी पुन्हा येईन. हे कधी होणार हे बघण्यासाठी आपल्याला अजून काही काळ वाट बघावी लागेल. आणि त्याच्यामुळे दीपक चहर जर नसेल तर मग मुकेश का सिमरजीत का राजवर्धन. पण यावर्षी राजवर्धन मैदानावर खेळायची संधी मिळण्याचा एक महत्वाचा फॅक्टर आहे इम्पॅक्ट प्लेअर. राजवर्धन अंगरकरनी विजय हजारे ट्रॉफी मध्ये शेवटच्या बॉलवर 6 मारून मॅच जिंकवली आहे. त्यांनी अशी एक त्याच्या बाबतीत दंतकथा आहे की गौंजाला त्यांनी स्टेडियमला वर जी एकदम कराले ना तिथे 6 मारली आहे. आणि रणजी मध्ये सुद्धा त्यांनी सीझन चांगला खेळ, म्हणजे तो 4-5 मॅच खेळलाय, भरपूर ओव्हर्स त्यांनी टाकून फिटनेसच्या दृष्टीने काम केलंय असं दिसतंय. संधी मिळते का बघूया. एक्झॅक्टली. दुसरा मला याच धर्तीवर मला विचारायचं आहे की विदर्भाचा अथर्व तायडे मागच्या वर्षी होता, यावर्षी देखील आहे. यश ठाकूर यावेळेस आहे आणि मुंबईचा शम्स मुलालीला अखेर IPL टीम मिळाली आहे. यांच्यापैकी कोणी तुला वाटतं का रे खेळेल पहिल्यांदा IPL मध्ये? शम्स मुलानी म्हणजे रणजी सीझन खूप चांगला गेलेला आहे. मुंबईसाठी तो एकदम की खेळाडू होता आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती मुंबई इंडियन्सने त्याला घेतलेलं आहे. पण मुंबई इंडियन्सकडे कुमार कार्तिकेयन आहे, ऋतिक श्लोकीन आहे, हे 2 फ्रंटलाईन स्पिनर्स असतील. त्याच्यामुळे शाम्स मुलानीला कदाचित एखाद दुसरी संधी मिळू शकते कोणी इंजुअर्ड झालं तर. पण तो पहिल्या 11 मध्ये सुरुवातीला तरी असेल असं वाटत नाही. अथर्व तायडेला सुद्धा शक्यता कमी आहे, म्हणजे पण तो पण युवा खेळाडू आहे. त्याच्यामुळे भविष्याची गुंतवणूक म्हणून तो नेट्स मध्ये कसं करतो, काय करतो त्यावरती पण गोष्टी ठरतील. पण इमिजिएटली या दोघांनाही संधी मिळेल असं वाटत नाही. मुकेश चौधरीला संधी मिळण्याची शक्यता आहे चेन्नईकडून परत. आणि CCBKला ट्रोल व्हायची इच्छा नाहीये, पण संधी न मिळालेले अनकॅप्ड महाराष्ट्रीयन खेळाडू या यादीत अजून एक नाव आहे अर्जुन तेंडुलकर. अर्जुन तेंडुलकर गेले 2 सीझन मुंबईकडे आहे. पण यावेळी एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की मुंबईकडे भारतीय डोमेस्टिक मधला तेज गोलंदाज फार कोणी चांगला नाही.
तो गेल्या सीझनलाही प्रॉब्लेम होता. म्हणून असं वाटलं होतं की निदान मुंबईचं आव्हान संपल्यावरती तरी शेवटी 1-2 मॅच मध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल, पण ती गेल्या वर्षी मिळाली नाही. या सीझन मध्ये परत त्याच्यासाठी पॉझिटिव्ह, त्यांनी मुंबई रणजीमध्ये संधी मिळत नाहीये हे बघून गोव्याचा रस्ता धरला. त्याच्यावरती आपण एपिसोड पण केला होता की त्याला गोव्याला काय जायला लागलं. त्यांनी गोव्यासाठी शतक झळकावलं, त्यांनी गोव्यासाठी भरपूर षटकं टाकलेली आहेत. गेल्या वेळी आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचं म्हणणं होतं की तो अजून आयपीएल साठी तयार नाहीये, त्यांनी जास्ती सामने खेळले पाहिजेत, मग तो तयार होईल. ते सामने त्यांनी खेळलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं समभाव वाटतंय ना की या सीझन मध्ये उसका 1-2 मॅच का तो टाइम आएगा. मला फक्त एकच वाटतंय की अर्जुन तेंडुलकर या वर्षी गोव्याला गेल्यापासून त्याला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मला बघायची संधी मिळालेली नाहीये. जर त्यांनी स्वतःच्या क्षेत्ररक्षणावर काम केलं असेल, जर त्याची फिल्डिंग सुधारली असेल, तर T20 साठी तो संघात यायची शक्यता दुणावेल, बळावेल. आडनाव बाजूला ठेवा, पण खरंच सांगतो की अर्जुन तेंडुलकर जेवढं त्याला भासवलं जातं तेवढा वाईट क्रिकेटर नाहीये. शेवटी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कुठल्याही कंडिशन्स मध्ये, कुठल्याही पिचवर, कुठल्याही बॉलिंग अटॅक विरुद्ध 100 धावा करायला काहीतरी लागतं आणि ते त्यांनी करून दाखवलंय. त्याचबरोबर त्याची बॉलिंगही गेली काही वर्ष सातत्याने सुधारत आहे असं त्याच्या बरोबर जी लोक खेळतात ती लोक सांगतात. त्याच्यामुळे फार वेळ अर्जुन तेंडुलकर नको, फार हिट्स नको आपल्याला एकाच गोष्टीवर. पण दुसरा एक मला महत्वाचा तुला मुद्दा विचारायचा आहे की 2 जे तरुण आहेत आपले मराठी भाषिक, काही लोकांना अजून सरप्राईज वाटेल की यशस्वी जयस्वाल, हो तो मराठी बोलतो, बंबईया मराठी बोलतो, पण बोलतो. आणि दुसरा जितेश शर्मा, तो जरी विदर्भासाठी खेळतो, पंजाब किंग्स साठी नावारूपाला येऊन आता भारताच्या T20 संघात त्याची निवड झाली आहे. तो मुलगा आहे अमरावतीचा. त्याच्यामुळे ह्या दोघांपैकी सर्वात जास्त कोण गाजवेल आयपीएल? आदित्य नाही, यशस्वी जयस्वाल तर गेले 2 सीझन पण आपण त्याला अनकॅप मध्ये पण घेतला होता. यशस्वी जयस्वालसाठी 2 सीझन ऑन अँड ऑफ गेले, त्याला ब्रेकआउट सीझन नाही मिळालाय. पण रणजीमध्ये, इराणीमध्ये यशस्वी जयस्वालने अफलातून कामगिरी केली आहे. तो कॉन्फिडन्स घेऊन त्याच्यासाठी तो ब्रेकआउट सीझन ठरू शकतो. जितेश शर्मा मिडल ऑर्डर मध्ये गेली 2-3 वर्ष सातत्याने त्याचा रोल चांगलाच करतोय. त्याच्यामुळे शेवटी तो आपल्या T20च्या टीम मध्ये आला. त्याच्यामुळे जितेश शर्मा तसाच अग्रेसिव्ह खेळेल, तसाच चांगला खेळेल असं मला वाटतं. यशस्वी जयस्वाल सलामीला येणार असल्यामुळे ना त्याला चांगली संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची यावेळी. त्याच्यामुळे दोघांकडनंही चांगली कामगिरी होईल. यशस्वी जयस्वालला हा सीझन स्वतःच्या नावावर करण्याची संधी. एक शेवटचा मुद्दा, तो मुलगा मराठी भाषिक आहे, महाराष्ट्रीय आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण तो राहतो गोव्यात, वाढलाय गोव्यात. पण त्यांनी आतापर्यंत RCB साठी स्वतःची नक्कीच एक छाप सोडलेली आहे. आणि योगायोगाने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर साठी खेळाडूंपैकी तो एकमेव मराठी भाषिक आहे. पण रजत पाटीदारनी मागच्या वर्षी जे काय करून ठेवलंय त्याच्यानंतर सुयश प्रभुदेसाईला त्याच्या संधीची वाट पाहावी लागणार आहे. मेरा नंबर कब आएगा असं म्हणावं लागणार. इम्पॅक्ट प्लेअर, परत एकदा इम्पॅक्ट प्लेअर असल्यामुळे अफलातून फिल्डर येतो, अफलातून गन फिल्डर. त्याच्यामुळे बॅटिंग साठी त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो येऊ शकतो. त्याच्यामुळे यावेळी त्या रूलमुळे सुयश प्रभुदेसाईचा RCB साठी रोल येऊ शकतो अशी मला आशा आहे. ओके, जाता जाता आता आपण जरा थोडस उगीच आपलं CCBKचं रॅपिड फायर करूया. महाराष्ट्रीयन मुलांमध्ये ओके, हे IPLचा प्रिव्ह्यू म्हणून तुम्ही बघत असाल, पण IPL पेक्षाही मराठी भाषिक मुलांच्या IPLचा प्रिव्ह्यू आहे. सर्वात जास्त सामने खेळणारा मराठी भाषिक यशस्वी जयस्वाल, पृथ्वी शॉ सरफराज बहुतेक सगळे सामने खेळतील. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवांनी काय करायचं? नाही, रोहित शर्मा म्हणजे मी म्हणतोय तुलनेने माहिती नसलेल्या चेहऱ्यांपैकी, म्हणजे हे पण माहिती असलेले चेहरे आहेत, पण रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहेत, एस्टॅब्लिश्ड आहेत, ते खेळणारच आहेत. आणि पृथ्वी शॉ सगळ्या मॅचेस खेळणार म्हणतात. पृथ्वी शॉ सगळ्या मॅचेस खेळणार, 14च्या 14 किंवा 16च्या 16, जेवढ्या आता 10 टीम असल्यामुळे जेवढ्या मॅचेस आहेत तेवढ्या सगळ्या पृथ्वी शॉ खेळ. ओके, मला वाटतं मुद्दा ओव्हरऑलचा असेल तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव नक्की, आणि सरफराज खान.
कारण तो यावर्षी दिल्ली कॅपिटल्सचा विकेट किपर असणार आहे. पृथ्वी शॉ पण नक्की खेळ. पाहूया एकही सामना न खेळणारा महाराष्ट्रीय मराठी भाषिक क्रिकेटर. 2020 ला आपल्याला ज्याच्या कॅप्टन्सीच्या अंडर आपण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली ना, अजिंक्य रहाणे, तो चेन्नईसाठी एकही सामना खेळणार नाही असं मला वाटतं. याचं रील कट करायला पाहिजे. ये देखिए यही है वो आदमी जो म्हणतोय अजिंक्य रहाणे ज्याला चेन्नई सुपर किंग्सने खेळलंय ते कुजवणार. येस. मला असं वाटतं श्रेयस अय्यर. पण दुखापतीमुळे. मुद्दा काय होता, एकही सामना मिळणार नाही. दुखापती. आता आपण गप्पा मारतोय तेव्हा श्रेयस अय्यर हा किती सामने बाहेर आहे हेही अजून ठरलेलं पण नाही. IPL साठी ना पटकन पाठीपिठी बऱ्या होतात. म्हणजे भारताची सिरीज असती तर कदाचित थोडा वेळ लागला असता. IPL असल्यामुळे, कॅप्टन असल्यामुळे श्रेयस अय्यर खेळ समवेअर इन दी IPL तो कमबॅक करेल. मराठी भाषिकांची ऑरेंज कॅप कोणाला मिळणार? यशस्वी जायस्वाल. ओके, इंटरेस्टिंग. मला वाटतंय ऋतुराज गायकवाड किंवा रोहित शर्मा. शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. मराठी भाषिकांमध्ये पर्पल कॅप. पर्पल कॅप उमेश यादव, शार्दुल ठाकूर. आणि शेवटचा प्रश्न, IPL विजेत्या संघात किती मराठी भाषिक असतील? मुंबई इंडियन्स 4 मराठी भाषिक असतील. ओके, माझं म्हणणं आहे 1 मराठी भाषिक असेल. संघ कुठला तुम्ही ठरवा, तुम्ही सांगा आम्हाला. सेफ खेळणं. सेफ खेळणं आपल्याला आवडत नाही. जे काय ते बोलायचं, हरलो तर हरलो, जिंकलो तर जिंकलो, नाही तर काय मजा नाही. पण 1, 2, 3, 4 संघांमध्ये 1 खेळाडू आहे मराठी भाषिक. त्या 4 पैकी मला कुठला वाटतोय तेही आपण गुलदस्त्यात ठेवू. तुम्हाला कुठला वाटतोय ते तुम्ही आम्हाला कळवा. या 4च नाही, कुठला संघ IPL जिंकणार आहे ते आम्हाला कळवा. आणि कुठला मराठी भाषिक या वर्षीची IPL गाजवणार किंवा तो काळाच्या पडद्याआड जाणार या वर्षीच्या IPL मुळे, यांची नावं आम्हाला कळवा. महत्वाचं म्हणजे हा भाग कसा वाटला तेही आम्हाला कळवा. तुर्तास आम्ही सुद्धा IPL ची तयारी करतो. तुम्ही सुद्धा IPL च्या तयारीला लागा. ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.